चला शेवटी 4 महिने राहिल्यानंतर मनाली सोडायची वेळ आली आणि आता पुढचा टप्पा बघूया पुढे आता कुठे निघायचं ते पाहू. पण आता इथून निघणं लय गरजेचं आहे. आता निघायची तयारी चालू झाली आहे. उद्या लास्ट डे आहे. 4 महिने अक्षरशः 4 महिने पूर्ण मनालीचा पूर्ण आम्ही आनंद घेतला. आणि मी सोबत लाडू पण बनवलेत. आता भाजणीचं पीठ तयार करायचंय सगळं. पण जे लागणार नाही ते सध्या आम्ही बसमध्ये शिफ्ट करतोय. अजून बरेच कपडे पण आहेत. हे सगळे कपडे पण शिफ्ट करायचे आहेत. हा आमचा रूम होता 2 महिन्यासाठी. त्याच्या आधी खाली राहत होतो आम्ही. आणि हे बघा आता स्नो पण पूर्ण गेला आहे मनालीमध्ये. आता इथे थोडी गरमी सुरू झाली पण इतकी नाही. पण आता बोर झालं भरपूर. 2-3 महिन्यापासून 4 महिने झाले आम्ही मनालीत होतो. आणि आता हे सगळं आवरणं चालू आहे. आता आम्ही चाललो आहे बसमध्ये क्लिनिंग करण्यासाठी. गाडी पण बंद होती 2-3 महिन्यापासून. खूप धूळ झाली आहे गाडीत. तर जस्ट आलो आहे आता गाडीमध्ये आणि संध्याकाळचा टाईम आहे, थंडी आहे. आणि हे जे भांडे वगैरे आहेत हे तर धुवायचेच आहे. परत बरीच धूळ आहे आणि अर्धं सामान आणलं आहे, अर्धं सामान तर अजून घरीच आहे. आधी गाडी क्लीन झाली की मग वस्तू आणायच्या आणि मग पुन्हा त्या सगळ्या लावायच्या आहेत. आणि उद्या सकाळी तर आम्हाला निघायचं आहे लवकर 12-1 पर्यंत. मग उद्या परत सगळं क्लीन करून सामान आणून सगळं लावायचं आहे. आता हे आमची ट्रॉली वगैरे आम्ही बनवलेल्या किचनचं सगळं ग्रॉसरी डाळी वगैरे मी छोट्या बरण्या आहेत त्या सगळ्या मी इथेच ठेवते. काय करतोय रिद्धू? ए रिद्धू मजा येते परत व्हॅन मध्ये. इकडे आपण आता इथे झोपायचं, इथेच राहायचंय आपल्याला. हा रिद्धू ऐक ना, इकडे बघ. आपण त्या घरी राहत होतो तिथं राहायचं का गाडीत राहायचंय? गाडीत राहायचंय. हे आमच्या बेडच्या खाली बरंच मोठं स्टोरेज आहे. त्याच्यामध्ये भरपूर ज्या वस्तू रेग्युलर लागत नाहीत पण महत्त्वाच्या असतात, अशा टेंट वगैरे टेबल अशा भरपूर वस्तू आहेत खाली. तर आता रात्रीचे 9 वाजले तरी आमची साफसफाई चालूच आहे. आणि बाकी मी किचनचं वगैरे जे डाळी वगैरे होत्या हे याच्यामध्ये सगळ्या पॅक केल्या आहेत. आता करून दाखवते. हे बघा सगळं. हे मी तेल बनवलेलं आहे. माझी इन्स्टावर व्हिडिओ आहे ती बघून घ्या. सरसूचं तेल केसाला लावायचं. तर हे आहे. हे सगळं आता ठेवलं आहे. अजून बरंच सामान येणार आहे सगळं आमचं. ते आम्ही उद्या लावू. बाकी कपडे वगैरे राहिलेत लावायचे. आधी आजचं टार्गेट फक्त हेच आहे की गाडी क्लीन करायची आम्हाला. कारण 2-3 महिन्यापासून गाडी बंद होती. खूप जास्त पसारा झालेला होता, खूप धूळ होती. सगळं बेड वगैरे सगळं उद्या सगळं लावायचंय. भांडे खराब झालेत आता ते धुवायला पाणी नाही सध्या. त्यामुळे किचनचे जे भांडे होते बसमधले ते आम्ही बसमध्येच ठेवले होते. आणि आम्ही घेतलं होते ते मनालीत होमस्टे. तर होमस्टेमध्ये त्यांचे भांडे होते. सो आम्ही ते हे यूजच केले नाही. बसमधले इथेच होते. त्यांनाही खूप जास्त धूळ लागली आहे. तर बघू. थंडी पण वाजते जरा कारण 9 वाजलेत रात्री. रात्रीचे 9-10 झालेले आहेत. अशा वातावरणामध्ये चंद्र पण आलेला आहे थोडा. आणि आमचं चालू आहे औषधाची आता क्लिनिंग. सध्या सामान वगैरे भरलेलं आहे सगळं. पाणी चेंज करून जियो सावन प्रो स्पेशल ऑफर के साथ आपको मिलता है फ्री म्यूजिक. पाणी चेंज करा. अरे बापरे 4 महिन्याची घाण आहे बाबा. थंडी असते ती बाबा. आपण ती उद्या धुवून घेऊ मग घालतो. अजून पाणी द्या मला. मला अजून एक चांगला कपडा पाहिजे. आहे का पुढे आहे का? तर गाडीमधून आता आलो
घरी. खूप भूक लागली. 10-10:30 रात्र झाली अक्षरशः. पण एवढ्या दिवसांची मी जी साय जमा करत होती, आता उद्यापासून आता निघायचं आहे आम्हाला, तर मग आता वेळ नाही राहणार परत उद्या. तर आत्ताच मी तूप वगैरे बनवून घेते. मी लाडू पण बनवले ते साईडला जे दिसत आहेत ते. आणि आजच तूप वगैरे बनवते, कारण पुन्हा त्याचे भांडे निघतात, पुन्हा ते क्लीन करायचे. उद्या तेवढा वेळ राहणार नाही आम्हाला निघायला. गाईचं दूध घ्यायचो आम्ही, म्हणून हे मस्त पिवळं पिवळं लोणी आलंय. तर झाला आता दुसरा दिवस उजाडला आहे. सकाळी सकाळी आता जी अर्ध सामान राहिलेलं होतं, आता ते अजून एकाची हेल्प घेऊन आम्ही ते सगळं सामान गाडीमध्ये शिफ्ट करतोय. तुम्ही कसं घेणार? बरंच सामान, तरी पण भरपूर त्यांचं सामान होतं, पण आमच्या गाडीमध्येच भरपूर गोष्टी आहेत, जसं भांडे, पुन्हा आपले ब्लँकेट वगैरे. आम्ही हे घर सोडतोय आता. मस्त सगळं क्लीन केलं आम्ही घरातलं. त्यांचे जेवढे पण सामान होतं सगळं घर वगैरे क्लीन झालंय. आता आम्ही निघालोय सगळं घेऊन. हे मी घेतलं याच्यामध्ये तूप आणि दूध. हे आम्ही निघालो. थांबा ऍपल धुवायचे आहेत. तर आम्ही आता सध्या फोर्स ट्रॅव्हलरच्या सर्व्हिस सेंटरला ही आमची गाडी मागे, आणि आम्हाला सर्व्हिसिंग करायची गाडीची, कारण स्नोमध्ये बऱ्याच दिवस गाडी होती. तर पहिला क्वेश्चन होता आम्हाला की जे चंद्रतालबद्दल आम्हाला कमेंट केली आहे 2 जणांनी की ती विजिट करायची होती. आम्ही पण मॅपवर सर्च केली ती प्लेस, तर इतकी जास्त आवडली. पण प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा आम्हाला ही कमेंट आम्ही वाचली, तर आम्ही मनाली सोडून इकडच्या साईडला आलो आहे, म्हणजे कुल्लू साईडला. आणि जे चंद्रताल आहे ते मनालीच्या पुढे ऑपोजिट साईडला आहे. आता जवळपास इथून चंद्रताल लेक आमच्यापासून 150 किलोमीटर आहे. आम्ही तो वेळ सोडून दिला, आम्ही ऑपोजिट मार्गाला आलो आता. तर आमची स्वतःची इतकी इच्छा होती ते बघण्याची, पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्हाला ती जिथे मनालीत असताना आम्हाला ती प्लेसच माहीत नाही. आम्ही पुढे आल्यावर आम्हाला लक्षात आलं, त्यामुळे आता नाही जाऊ शकत आम्ही रिटर्न. आता आम्ही चाललो आहे काश्मीरकडे, श्रीनगरकडे. तिथल्या प्लेसेस तुम्हाला दाखवू. आणि दुसरं एक आहे की आम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला एका ताईने की तुमचा पर्पज काय आहे की असं व्हॅनमध्ये राहताय, इंडिया फिरताय. तर तुम्ही सांगा. आमचा पर्पज म्हणजे काय होतं, हे आम्हाला रिटायरमेंट प्लॅनला केलेलं एक स्वप्न आहे. पण असं फील झालं की मुलगा 2 वर्षाचा आहे आणि याची शाळा कंप्लीट करणं, याचं एज्युकेशन, आणि नंतर आपल्या आईवडिलांसारखं रिटायरमेंटच्या टायमिंगला जाणार, त्या टायमाला कोण रिटायरमेंट पाहिलं, हा एक नकळत प्रश्न आला. मग आता आपलं माहितीच नाही आपलं रिटायरमेंट कधी आहे. मग आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला की चला मग रिटायरमेंटची लाईफ आता जगायला काय हरकत आहे. मग आम्ही हा निर्णय घेतला की मग आता आपण आयुष्य जगायला हरकत नाही. बाळ 2 वर्षाचं आहे, त्याचं आफ्टर 2 इयर्स नंतर पुन्हा शाळा सुरू होतील. मग हा चान्स आमचा नाही तर कोणाचा आहे मग सध्या. मग अभिनय तो कभी नाही हे डोक्यात ठरलं आणि आम्ही आमचं प्लॅन सुरू एक्झिक्यूट केलं. आणि व्हॅनमध्ये राहायचा हाच फायदा आहे की आपल्याला घरचं खाता येतं. बाळ आहे आमच्यासोबत, सो आम्ही हॉटेलचं जास्त बाहेरचं खात नाही, फक्त जिथे फेमस स्ट्रीट फूड वगैरे असतील ते खातो. सो हेच आमचा पर्पज आहे की आम्हाला फिरायला आवडतं, पण हेल्थचं पण काही नुकसान न होता कामा नये. त्यानंतर मग ह्याच गोष्टी आहेत आणि हेच वय पुन्हा नाही होणार असं आम्हाला वाटतं. आता पुढचे व्हिडिओ तर तुम्हाला आम्ही सगळं श्रीनगर, आम्ही जम्मू काश्मीरला भरपूर ज्या फेमस प्लेस आहे, जे आपलं भारताचं स्वर्ग म्हणतात, तिथे दाखवणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.